हॅलो नमस्कार मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या निकालासंदर्भात अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा फी मिळणार आहे, परत परीक्षा फी मिळणार आहे याच्याविषयी मित्रांनो एक्झॅक्टली काय सोबत शेअर करणार आहे आणि 10वी आणि 12वीचा निकाल कधीपर्यंत जाहीर होणार आहे याच्याविषयी सुद्धा सर्व अपडेट देणार आहे। सर्वात प्रथम मित्रांनो आपण बघूया 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार, एक्झॅक्टली ही बातमी काय आहे ते आपण पाहूया। तर बघा, दुष्काळी भागातील 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना शुल्क परत मिळणार, शासनाचा मोठा निर्णय। तर निर्णय काय आहे ते बघा, सांगली जिल्ह्यातील ही न्यूज आहे। तर बघा, टंचाईग्रस्त जिल्ह्यातील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। त्यानुसार सांगली जिल्ह्यात 23,000 विद्यार्थ्यांना 1 कोटीहून अधिक रक्कम परत मिळणार आहे। शासनाने गतवर्षी राज्यात कमी पाऊस झालेल्या जिल्ह्यांमध्ये तसेच तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे। त्यामुळे या तालुक्यातील 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार आहे। सध्या त्याची प्रक्रिया सुरू आहे। राज्यातील 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे। इतर काही तालुक्यातील 1021 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला आहे। तर बघा मित्रांनो, जेवढे पण आता हे दुष्काळग्रस्त जिल्हे आहेत म्हणजे बघा, सांगली जिल्ह्यात 23,000 विद्यार्थ्यांना मित्रांनो परीक्षा शुल्क माघारी भेटणार आहे। ठीक आहे, हा शासनाचा मोठा निर्णय आहे। आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुमचा 10वीचा निकाल कधीपर्यंत जाहीर होणार आहे। तर आता मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डेट सांगणार आहे। आता बघा, या ठिकाणी मित्रांनो ही ऑफिशियल वेबसाईट आहे महाराष्ट्र बोर्डाची, तर निकालासंदर्भातील mahasscboard.in या ऑफिशियल वेबसाईट वरती आपण आहोत। तर या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी बघा, HSC एक्झामिनेशन फेब्रुवारी 2024 रिझल्ट वगैरे सर्व डिव्हिजनचं दाखवत आहे, सर्व जिल्ह्यांचे या ठिकाणी दाखवत आहे। तुम्ही चेक करू शकता, मुंबई डिव्हिजन, छत्रपती संभाजीनगर डिव्हिजन, सर्व जिल्ह्यांचे या ठिकाणी दाखवत आहे, कोल्हापूर डिव्हिजन। ठीक आहे, तुम्ही कोणत्या डिव्हिजन मध्ये आहात ते मला कमेंट मध्ये सांगा सर्व मित्रांनो। ठीक आहे, मग तुम्हाला मी सर्व गोष्टी क्लिअर करतो। ठीक आहे, आता बघा, या ठिकाणी आपण जर खाली आलो मित्रांनो, तर या ठिकाणी एक विद्यार्थी कॉर्नर नावाचा एक फोल्डर आहे। याच्यावरती ज्यावेळेस मित्रांनो आपण क्लिक करतो तर अशा प्रकारे इंटरफेस होतो। या ठिकाणी निकालवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी 2 लिंक बोर्डातर्फे प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे। पहिली लिंक आहे मित्रांनो SSC रिझल्ट संदर्भात आणि दुसरी जी लिंक आहे ती आहे HSC रिझल्ट संदर्भात। तर बघा, पहिल्यांदा आपण SSC रिझल्ट म्हणजे 10वीच्या निकालावरती ज्यावेळेस आपण क्लिक करतो त्यावेळेस काय इंटरफेस येतो तर बघा, द SSC मार्च 2024 रिझल्ट विल बी पब्लिश्ड सून, म्हणजे लवकरच मित्रांनो 10वीचा निकाल लागणार आहे। ठीक आहे, आता दुसरी जी लिंक आहे ती बघा, HSC रिझल्ट वरती ज्यावेळेस आपण क्लिक करतो त्यावेळेस काय दाखवतं ते बघा, द HSC फेब्रुवारी 2024 रिझल्ट विल बी पब्लिश्ड सून। तर आता मी तुम्हाला डेट सांगतो। सर्वात प्रथम 12वीच्या निकालाची डेट सांगतो। तर बघा मित्रांनो, 12वीचा निकाल न्यूजपेपर मधील माहितीनुसार मित्रांनो 20 मे ते 25 मे या कालावधीमध्ये 12वीचा निकाल जाहीर होणार आहे आणि 10वीचा निकाल मित्रांनो 12वीचा निकाल लागल्यानंतर जाहीर होणार आहे। म्हणजेच 10वीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये, जर आपण सरासरी डेट सांगायचं म्हटलं तर 12वीच्या निकालाची डेट बघा मित्रांनो 20 मे ते 22 मे या दरम्यान पकडू शकता आणि 10वीच्या निकालाची डेट ही 27 मे ते 31 मे या कालावधीमध्ये मित्रांनो तुम्हाला 10वीचा रिझल्ट पाहायला मिळेल। या व्हिडिओमध्ये जर काही डाऊट वाटला असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता। थँक्यू सो मच, धन्यवाद।